आणि इथल्या स्थानिक रहिवाशांशी बातचीत करून त्यांचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी. आपण पाहूया. आपल्याबरोबर दिगावाशी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय बोलाल? तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं? सर, मुख्यमंत्री साहेबांनी आज आश्वासन दिलं नाही. आज 2 वर्ष साहेब मुख्यमंत्री आश्वासन देतात आमचे घर वाचवणार. तुमच्या समोर पाटील साहेब, तुमच्या समोर आहे केरू बिल्डिंग तुटली, ते 200 घरं हे बेघर झाली. त्यांना जर घरं वाचवायचे असतील तर ते असं का करतात? एक तर शासनाने कोर्टाला न्याय अफिडेविट देऊन त्यांनी सर्व घरं वाचवावं. आता काल मुख्यमंत्री दिव्याला आम्ही सभेला होते, त्यांनी दिवा पूर्ण अनऑथराइज आहे, पूर्ण दिवा आरती डोंबोली पूर्ण अनऑथराइज आहे. त्यांनी दत्तक घेतल्यात आणि इथं 50 वर्षाला 60 वर्षाला ग्रामपंचायतमध्ये लोक राहतात आणि मुख्यमंत्री असं काय करतात आणि दुजाभाव काय करतात? आता पिंपरी चिंचवडला न्याय भेटला, कॅम्पाकोला न्याय भेटला, पाम बीचवर त्यांना न्याय भेटला. आमचं का चुकतं आहे का? आणि इथं शासन सांगताय गरीबाचं आहे, आमचं बेघर घर होणार नाही. तर 22 तारखेला फायनल मग आज येऊन काय करायचं? आणि तुम्ही म्हणता सील लावा म्हणजे माणसं मध्ये ठेवून तुम्ही सील लावणार आहे का? माणसं बाहेर काढून सील लावणार आहे? मग सील लावायचं प्रकरण काय आहे? आणि एकही घर तोडता कामा नये. लोकशाही, मी आता बोललो पाटील साहेब, लोकशाहीमध्ये हा दिघ्यावरती झालेला हा मोठा घात आहे. 50 वर्ष इथे राहून सुद्धा आम्ही वेळोवेळ जाऊन मुख्यमंत्र्यांचे पाय धरतो की साहेब आम्हाला वाचवा. आम्हाला साहेब सांगतात गाजर देतो, गाजर दिल्यासारखं आम्हाला सांगतात साहेब नाही ताई तुमच्या घराला काही होणार नाही. मी तुम्हाला एक मुख्यमंत्री आश्वासन, परवा आम्हाला ठाण्याच्या सभेमध्ये साहेबांनी सांगितलं एक मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला आश्वासन देतो का तुमच्या घराला काय होणार नाही. म्हणजे फक्त आणि फक्त निव्वळ मुख्यमंत्री खोटारडा आहे. हे आज आमच्या समोर जे आमच्या घरांवरती कारवाई होते म्हणजे मुख्यमंत्री हा खोटारडा जाते. त्याच्या गुलतापांवरती कोणीच विश्वास ठेवू नका. जर देवा आणि इतर भागात जर अनधिकृत बांधकामामध्ये कारवाई होत नसताना आमच्यावरतीच का कारवाई, असा सवाल दिगावाशी उपस्थित करतायत. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई.